आज काशीराम यांच्या जयंतीच्या निमित्ताने दिलेल्या विषयाच्या अनुषंगाने मी आज आपल्याशी संवाद करणार आहे। खरं तर आज ज्यांनी बहुजन समाज पक्षाची स्थापना केली त्यांचा जन्मदिवस आहे आणि दुसऱ्या बाजूला या जयंतीच्या निमित्ताने आज आपण पाहतोय की उत्तर प्रदेशामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये बहुजन समाज पक्षाची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे। काशीरामजींनी मोठ्या कष्टाने उभारलेल्या डोलाऱ्याची अवस्था आज काहींची विचित्र झालेली आहे आणि या अनुषंगानेच मला असं वाटतं की बहुजन संघटकांनी त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने या ज्या व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे, मला असं वाटतं की या व्याख्यानमालेचा उद्देश देखील या बहुजन समाज पक्षाच्या या अवस्थेचं चिंतन होणं, त्याच्यावर विचार करणं असावं असं मला वाटतं। काशीरामजी यांच्या राजकारणातील अस्वस्थता किंवा मुत्सद्दीपणा किंवा यश अपयश या संबंधीची चर्चा करत असताना काही गोष्टी मला असं वाटतं की आपण स्पष्ट करणं गरजेचं आहे। पहिली गोष्ट अशी की काशीरामजींना बाबासाहेबांच्या बरोबर ठेवण्याचा काही प्रयत्न काही मंडळी करते आहे, ते देखील चुकीचं आहे। हे काशीरामजींना देखील मान्य झालं नसतं। तर काही मंडळी जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या अनुषंगाने काशीरामजी यांचं मौलिक कार्यच नाकारण्याचं काम काही जण करतात, त्याच्यावर टिप्पणी करतात। मला असं वाटतं हे देखील तेवढंच अन्यायकारक काशीरामजींच्या संदर्भामध्ये आहे। त्यांच्या कार्याला आपली मान्यता असो किंवा नसो, त्यांचं कार्य स्वीकारल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही। दुसरी गोष्ट अशी की काशीरामजींना एका विशिष्ट जातीच्या चौकटीमध्ये बसवणं हे तर त्याच्यापेक्षाही मोठं अन्यायकारक या ठिकाणी आहे। कारण महापुरुषांना किंवा महानेत्यांना जातीच्या चौकटीमध्ये बसवणं ही अतिशय वाईट गोष्ट आहे। दुसरी गोष्ट आपण हेही लक्षात घेतली पाहिजे की काशीरामजींनी किंवा त्यांच्या पक्षांनी उत्तर प्रदेशामध्ये फार मोठं यश संपादन केलेलं होतं। ते यश जे आहे हे महाराष्ट्रामध्ये आम्हाला प्राप्त करता आलं नाही, ही गोष्ट आपल्याला मान्य करावीच लागेल किंवा तेवढं यश जे आहे हे आपण या ठिकाणी मिळवलेलं नाही, मान्य करावंच लागेल। परंतु दुसऱ्या बाजूला देखील एक वस्तुस्थिती स्वीकारावी लागेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम हे केवळ महाराष्ट्रामध्ये नव्हतं तर संपूर्ण भारतामध्ये होतं, याचाच अर्थ ते उत्तर प्रदेशामध्ये देखील होतं। आणि म्हणून त्याचा बेस जो आहे हा बेस देखील तिथं या यशाच्या मागे असलेला दिसून येतो। काशीरामजींना जे यश मिळालेलं आहे त्याच्यामधला बेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम देखील असलेलं दिसून येतं, हे देखील आपल्याला मान्य करावंच लागेल। काशीरामजींच्या एकंदरीत राजकीय वाटचालीच्या संदर्भामध्ये पाहण्याच्या अगोदर थोडक्यामध्ये त्यांच्या जीवनाच्या संदर्भामध्ये आपण पाहूया किंवा ही राजकीय वाटचाल त्यांनी कशी स्वीकारली या संबंधी पाहू। 15 मार्च 1934 रोजी माननीय काशीरामजींचा जन्म पंजाबमध्ये रोपड जिल्ह्यामध्ये असलेल्या खवासपूर या गावामध्ये झाला। शीख धर्मातील रमदासिया या समूहातील किंवा या पंथातील समूहामध्ये त्यांचा जन्म झाला। त्यांच्या वडिलांचं नाव हरिसिंह होतं आणि त्यांच्या आईचं नाव जे आहे हे बिशम कौर हे होतं। त्यांचं प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावापासून जवळ असलेल्या मलकपूर येथे झालं, तर त्यांचं पुढील शिक्षण जे आहे रोपट येथेच इस्लामिक स्कूलमध्ये सुरू झालं। त्यानंतर त्यांनी पदवी संपादन केली। त्यानंतर 1956 मध्ये ते संशोधन अधिकारी झाले आणि 1963-64 त्या दरम्यान ते महाराष्ट्रामध्ये आले। महाराष्ट्रातील पुण्यामध्ये सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मिलिटरी जे आहे त्या मिलिटरीच्या याच्यामध्ये ते अधिकारी म्हणून आले। पण ते आल्यानंतर त्या ठिकाणी एक प्रसंग असा घडला
की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्माच्या संबंधीची सुट्टी किंवा बुद्धांची जन्मदिनाची सुट्टी जी आहे, जयंतीची सुट्टी आहे, ही 63 पर्यंत दिली जात होती. त्यानंतर अचानकपणे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही सुट्टी बंद केली आणि ही सुट्टी मिळावी यासाठी त्या ठिकाणी आंदोलन झालं. यामध्ये पुढाकार जो घेतलेला आहे तो त्यावेळेला त्या ठिकाणी चतुर्थ श्रेणीमध्ये काम करणारे दिनामाना हे होते. हे अस्पृश्य समाजामधले होते, परंतु ते महाराष्ट्राच्या बाहेरचे म्हणजे राजस्थानचे होते आणि चळवळीमध्ये त्यांचा सहभाग होता आणि त्यांनी ही चळवळ उभा केली. त्यांना पाठिंबा देण्याचं काम पहिल्यांदा काशीरामजींनी केलं. कारण त्यावेळेला आंदोलन करणं ही गोष्ट सोपी नव्हती. ज्या वेळेला हे आंदोलन सुरू झालं त्यावेळेला त्या अधिकाऱ्यांनी एक अशा प्रकारचं पत्र तयार केलं की छुट्टी होना या सुट्टी, म्हणजे सुट्टी पाहिजे का छुट्टी, म्हणजे कामावरून घरी जायचं की सुट्टी पाहिजे, अशा प्रकारचा फतवा काढला. परंतु त्याचा परिणाम सकारात्मक होण्याच्या ऐवजी तो अधिकाऱ्याच्या दृष्टिकोनातून वाईट झाला. हे आंदोलन थांबलं नाही आणि या घटनेचा परिणाम जो आहे या घटनेचा परिणाम काशीरामजीच्या संदर्भामध्ये झाले. काशीरामजी आणि दिनामाना हे जवळ आले. त्यावेळेला पहिल्यांदा ही लढाई कोर्टामधून लढावी अशा प्रकारची भूमिका घेतली. त्यावेळेला त्याची वकिलाची फीस जी आहे ही देखील काशीरामजीने दिलेली आहे आणि या आंदोलनामध्ये या ठिकाणी यश आलं आणि या ठिकाणी सुट्टी जी आहे ही कायम ठेवण्यात आली. आता ही सुट्टी कायम ठेवण्यात आली असली तरी या अनुषंगाने काशीरामजींच्या मनावर एक परिणाम झाला आणि त्यांनी असं ठरवलं की हा प्रश्न सुट्टीपुरता मर्यादित नाही, तर याच्या मागे काहीतरी फार मोठी शक्ती आहे आणि जी शक्ती आम्हाला गुलाम बनवू पाहते आहे, आमच्यावर सत्ता गाजवू पाहते आहे, अशा प्रकारची भावना त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि या ठिकाणी यश आलं असलं तरी त्यांनी 5 गोष्टी केल्या, 5 गोष्टीचा निर्णय घेतला. पहिला निर्णय त्यांनी घेतला की पहिल्यांदा त्यांनी त्या कंपनीचा राजीनामा किंवा नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी असा दुसरा निर्णय घेतला की मी लग्न करणार नाही, अजन्म अविवाहित राहणार. तिसरा निर्णय त्यांनी घेतला की मी यापुढे माझ्या कुटुंबातल्या कोणत्याही कौटुंबिक कार्यक्रमामध्ये सहभागी होणार नाही. आणि त्यानंतरचा निर्णय घेतला की मी कुठल्याही प्रकारच्या संपत्तीचा संग्रह करणार नाही, ही भूमिका घेतली. आणि 5वा निर्णय अतिशय महत्त्वाचा होता की आयुष्यभर मी फुले आंबेडकर विचार वाटेने चालत जाईन, अशा प्रकारचा हा निर्णय घेतला. आणि काशीरामजींचं जीवन जे आहे हे बदललं. म्हणजे त्या सुट्टीचा परिणाम झाला म्हणून पूर्ण बदललं नाही, तर त्याच्यामध्ये देखील आणखी काही घटना घडलेल्या आहेत. 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन झाल्याचा परिणाम देखील त्यांच्यावर झालेला आहे की या ठिकाणी तमाम अस्पृश्यासाठी काम करणाऱ्या नेत्यांचं निधन किंवा निर्वाण जे आहे याचा परिणाम त्यांच्यावर झालेला आहे. आणि त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितलेली आहे की त्यांनी याच काळामध्ये ॲनिलेशन ऑफ कास्ट हे बाबासाहेबांचं लाहोरमध्ये झालेलं भाषण जे आहे, जे पुस्तकात रूपामध्ये आलेलं आहे, त्या पुस्तकाचं त्यांनी वाचन केलं. आणि या सर्व घटनांचा परिणाम जो आहे त्यांच्या मनावर झाला. म्हणजे एक तो तर संप आहे, ॲनिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तकांचं वाचन केलेलं आहे आणि बाबासाहेबांचं अशा वेळी निधन होणं ही गोष्ट देखील त्यांना खूप खटकलेली आहे आणि ती दुःखदायक ठरलेली. त्यावेळेला जी ज्ञानी नावाचे त्यांचे सहकारी होते त्यांच्यावर देखील याचा परिणाम झालेला आहे. आता ॲनिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक पाहिल्यानंतर ते असं म्हणतात की मला पहिल्यांदा कळालं की या ठिकाणच्या जाती व्यवस्थेचं निर्मूलन करण्याचा देखील एक मार्ग आहे किंवा ही जाती व्यवस्था जी आहे ही नष्ट होऊ शकते, ही गोष्ट मला ॲनिलेशन ऑफ कास्ट मधून कळाली. पण पुढे असं ते म्हणतात की ज्या वेळेला आम्ही प्रॅक्टिकल पाहू लागलो की त्यावेळेला त्यांनी काय केलं की वेगवेगळ्या शहरामध्ये असणाऱ्या झोपडपट्ट्या ज्या आहेत, दलित वस्त्या ज्या आहेत, या दलित वस्त्या झोपडपट्ट्या त्यांनी पायपीट करून पाहिल्या. आणि त्यावेळेला ते असं म्हणतात की माझ्या लक्षात आलं की या ठिकाणी या जातीची घृणा करणारी माणसं खूप कमी आहेत, उलट जातीवर प्रेम करणारी माणसं अधिक आहेत. मग आता जातीवर जर माणसं प्रेम करत असतील तर या जाती निर्मूलनाचं काय, असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि मग त्यांच्या लक्षामध्ये आणखी एक गोष्ट आली की एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जातीचं निर्मूलन करायला सांगतात आणि दुसऱ्या बाजूला जातीच्या आधारावर सवलती देखील त्यांनी संविधानामध्ये दिलेल्या आहेत.
आणि मग त्यांच्या लक्षामध्ये आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी कल्पना होती की जाती निर्मूलन तर होणार आहे, परंतु त्याचबरोबर त्यांच्यामध्ये सुधारणा देखील होणं गरजेचं आहे, त्यांच्या दर्जामध्ये बदल होणं गरजेचं आहे, ही गोष्ट बाबासाहेबांच्या लक्षात आली असावी ते म्हणतात. परंतु काशीरामजींनी काय केलं की या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट किंवा त्यांच्या राजकारणाचा एक मुत्सद्दीपणा म्हणता येऊ शकेल की काशीरामजींनी काय केलं की या जातीचा वापर राजकीय सत्ता मिळवण्यासाठी करता येऊ शकेल काय याची चाचपणी केली. त्यावेळेला काय होतं की या ठिकाणी मार्क्सवाद, समाजवाद, साम्यवाद हे वाद एकंदरीत भारतामध्ये प्रभावी होते. आणि मग काशीरामजी असे म्हणतात की या ठिकाणी भारतातल्या लोकांचे प्रश्न जे आहेत हे या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न काही मंडळी करतात. काशीरामजींच्या शब्दात सांगायचं झाले तर ते असं म्हणतात की भारतामध्ये असलेल्या काही बुद्धिवंतांना भारतातील लोकांचे प्रश्न जे आहेत हे मार्क्सवादातून, साम्यवादातून किंवा समाजवादातून सुटतील असं वाटतं. परंतु ते म्हणतात की मला मात्र तसं वाटत नाही, कारण त्यांना यश येऊ शकत नाही. कारण भारतामध्ये मनुवाद असल्यामुळे या ठिकाणी हे तिन्ही वाद विकसित होऊ शकत नाहीत. ते असं म्हणतात की ज्याप्रमाणे वटवृक्षाखाली म्हणजे वडाच्या झाडाखाली काहीच वाढू शकत नाही, तसं ते असं म्हणतात की या मनुवादा विचाराच्या खाली काहीच वाढू देत नाही किंवा वाढू शकत नाही. पण पुढे काशीराम असं म्हणतात की येथील प्रश्नाचं उत्तर मात्र मला वाटतं की आंबेडकर वादातून मिळू शकतं याची जाणीव मला झाली. तर आंबेडकर वादातून हा प्रश्न कसा सुटू शकेल किंवा आंबेडकरांच्या विचारातून, फुल्यांच्या विचारातून कसा सुटू शकेल, तर ते असं म्हणतात की फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणच्या मनुवादाचा अभ्यास केलेला आहे, या ठिकाणच्या जाती व्यवस्थेचा अभ्यास केलेला आहे, म्हणून जातीची उत्पत्ती, जातीचा विकास, जातीचं निर्मूलन या संदर्भामध्ये बाबासाहेबांचा खूप मोठा अभ्यास आहे, ही कल्पना त्यांनी मांडली. आणि मग या जाती व्यवस्थेच्या संदर्भामध्ये त्यांनी एक वेगळी कल्पना मांडली की या जातीच्या आधारावर आपल्याला सत्ता मिळवता येऊ शकेल किंवा या जातीच्या आधारे आपल्याला राजकीय सत्ता मिळू शकेल का, अशा प्रकारची भूमिका घेतली आणि त्या दिशेने त्यांनी सत्तेकडे जाण्याचा प्रयत्न केला. त्याची काही उदाहरण आपल्याला सांगतो की पहिलं आपल्याला एक सांगता येऊ शकेल की काशीरामजींनी काय केले की पहिलं आंतरराष्ट्रीय अधिवेशन घेतलं दलित समाजाच्या संदर्भामध्ये. मलेशियामध्ये क्वालालंपूर या ठिकाणी त्यांनी हे अधिवेशन घेतलं आणि या अधिवेशनामध्ये त्यांनी ॲनिहिलेशन ऑफ कास्टचा संदर्भ घेतलेला आहे. आणि त्याच ठिकाणी ते म्हणतात की मला देखील असं वाटलं होतं की जाती निर्मूलनाचा प्रश्न जो आहे या ठिकाणी होऊ शकते किंवा जात जी आहे ही जाऊ शकते, परंतु पुन्हा माझ्या लक्षामध्ये आले की प्रॅक्टिकलीमध्ये किंवा प्रत्यक्षामध्ये लोक जातीवर प्रेम करतात आणि डॉक्टर बाबासाहेबांना देखील कदाचित माहित होते की एवढ्या लवकर जाणार नाही, म्हणून जातीच्या आधारावर त्यांनी त्यांना आरक्षण देण्याचं काम केलं, सुधारणा घडवून आणण्याचं काम केलं. आणि म्हणून मला असं वाटतं की या जातीच्या आधारावर आपल्याला सत्ता देखील संपादित करता येऊ शकते. पुन्हा काशीरामजीच्या डोक्यामध्ये येते की एका जातीच्या आधारावर आपल्याला सत्ता मिळवता येऊ शकत नाही, म्हणून त्यांनी काय केलं की वेगवेगळ्या जातींना एकत्रित करून त्यांच्या आधारावर सत्ता मिळवण्याचा त्यांनी मानस केला. आणि त्याच्यामधून त्यांची कल्पना बहुजन ही आली आणि बहुजन समाज पक्षच त्याच्यातून त्यांनी निर्माण केला. आणि या बहुजनाच्या मताला सत्ता मिळवण्याचं शस्त्र, सत्ता मिळवण्याचं हत्यार जे आहे हे बनवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. म्हणजे जातीचा उपयोग वेगळ्या अर्थाने करून घेण्याची कल्पना त्या ठिकाणी केली. आता हे अधिवेशन झाल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की मग ह्या सगळ्या जातींना एकत्रित कशा करायच्या, तर त्यांच्या लक्षात आलं की या ठिकाणी बहुजनामधल्या ज्या जाती आहेत ह्या सर्व गरीब आहेत, मनुवादाच्या गुलाम आहेत. आणि म्हणून यांना जर आपण एकत्रित केलं आणि याच्या आधारावर सत्ता संपादित केली तर या ठिकाणी त्यांची गरिबीतून देखील मुक्तता होऊ शकते आणि मनुवादातून मुक्तता होऊ शकते, अशा स्वरूपाची कल्पना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि त्याच्यामधूनच त्यांनी काय केले की आपल्या राजकीय प्रवासाला म्हणजे विशेषतः राजकीय पक्षाला सत्ता मिळवून देण्याच्या संदर्भामध्ये याचा वापर केलेला दिसून येतो. की काशीरामजींनी काय केले की संबलपूर नावाचं गाव आहे ओरिसामध्ये आणि या संबलपूर गावामध्ये त्यांनी सामाजिक परिवर्तन एक आर्थिक मुक्ती या विषयावर एक परिसंवाद आयोजित केलेला होता. 19 जानेवारीला टाउन हॉलच्या मैदानामध्ये हे अधिवेशन होतं आणि या अधिवेशनाचा विषय असा होता की सामाजिक परिवर्तन एक आर्थिक मुक्ती.
मग आता सामाजिक परिवर्तनाचं शस्त्र कोणतं मानलं त्यानं, की सामाजिक परिवर्तनाचं शस्त्र जे आहे ते राजकारण मानलं. आता या ओरिसा परिसरामध्ये, या संबलपूर परिसरामध्ये जे आहेत अनेक लोक गरीब होते आणि मग या गरीब लोकांमध्ये 95% लोक जे आहेत हे अनुसूचित जाती आणि जमातीचे होते आणि हे या परिसंवादाला किंवा या अधिवेशनाला मोठ्या प्रमाणामध्ये जमलेले होते. आता या ओरिसामध्ये काय केलं जात असायचे की त्यांना काही जमीन कसण्यासाठी दिली जात असे. जसं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जमीन कसण्याची कल्पना होती, खोत पद्धती जी होती तशा प्रकारची पद्धती होती, त्याला पाटेदार पद्धती असं म्हटलं जात असे. आणि मग या पाटेदार पद्धतीचा उल्लेख करत किंवा त्या पद्धतीचा या ठिकाणी उल्लेख करून त्यांनी त्या ठिकाणच्या लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. ते असं म्हणतात की तुम्हाला हे सरकार किंवा या ठिकाणचे लोक जे आहेत हे पट्टा देतात आणि त्या पट्ट्याचे मालक म्हणजे तुम्ही पट्टेदार बनता. आणि मग पुढे ते काय म्हणतात की तुम्हाला पट्टेदार व्हायचं आहे की शेती मालक व्हायचं, म्हणजे दुसऱ्याची जमीन कसायची आहे की तुमच्या स्वतःच्या मालकीची जमीन पाहिजे, अशा प्रकारचा प्रश्न जे आहेत हे काशीरामजी लोकांना विचारतात. आणि मग काही लोक हातवरी करतात, काही लोक हातवरी करत नाही. त्यावेळेला काशीरामजी म्हणतात तुम्हाला असं वाटत नाही का की तुमच्या जमीन मालकी तुमची होऊ शकेल. ते म्हणतात की उत्तर प्रदेशामध्ये मी हे केलेलं आहे. उत्तर प्रदेशामध्ये मी अनेक आपल्या अनुसूचित जाती जमातींना या ठिकाणी मी शेतकरी केलेले आहेत, शेती त्यांच्या मालकीची केलेली आहे, तुम्हाला ही मालकी नको आहे का. आणि मग असं म्हटल्याबरोबर जे आहे ते असंख्य लोक हातवरी करतात. मग काशीरामजी म्हणतात की याचा अर्थ तुम्हाला तुमच्या मालकीची जमीन हवी आहे, परंतु त्या जमीन मालकीच्या बदल्यामध्ये तुम्ही मला काय देणार आहात. आणि मग काशीराम लगेच म्हणतात की या जमिनीच्या मोबदल्यामध्ये मला पैसे नको आहेत, तर मला या जमिनीच्या मोबदल्यामध्ये तुमचं मत पाहिजे. या जमिनीच्या मोबदल्यामध्ये मला तुमची 1 गठ्ठा मतं पाहिजेत, तर मी तुम्हाला 1 गठ्ठा जमीन देऊ शकतो किंवा कसण्यासाठी तुम्हाला जमीन देतो. काशीरामजीने तिथे आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडला की मला तुमची व्यक्तिगत ओळख जी आहे ती आता नको आहे. ते असं म्हणतात की तुमची व्यक्तिगत ओळख कशी आहे की मी अत्यंत गरीब आहे, ही तुमची व्यक्तिगत ओळख आहे. मला तुमची व्यक्तिगत ओळख नको आहे, तर मला तुमचा सामूहिक परिचय पाहिजे. आणि तो सामूहिक परिचय जो आहे मला तुमच्या गठ्ठा मतातूनच दिसू शकेल आणि गठ्ठा मत देऊन तुमची सामूहिक ओळख मला द्या आणि मग ही ओळख दिल्यानंतर मी तुम्हाला जमीन देतो किंवा शेती देतो. आणि त्याचा परिणाम खूप झाला आणि त्या ठिकाणी बसलेला अनुसूचित जातीचा जमातीचा माणूस जो आहे हा एकदम वेगळ्या वळणावर आला आणि त्यांनी काशीरामच्या मागे उभा राहण्याचा निर्णय घेतला. ही त्यांच्या राजकारणातली एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगता येऊ शकेल. पण काशीरामजींच्या एकंदरीत राजकारणाच्या संबंधी आपण लक्षात घेतलं पाहिजे, केवळ मत मिळवलं पाहिजे एवढंच नव्हतं, त्याच्या पलीकडे जाऊन काशीरामजी म्हणतात की मला तुमचं मत तर पाहिजे, परंतु त्याचबरोबर असं म्हणतात की आपलं मत विकलं जाणार नाही याची पण काळजी घेतली पाहिजे. काशीरामजींच्या शब्दात सांगायचं असलं तरी ते असं म्हणतात की ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या मुलीच्या शिलाची काळजी घेता, आपल्या मुलीची काळजी घेता, त्याचप्रमाणे आपलं मत विकलं जाणार नाही याची देखील काळजी घेतली पाहिजे. त्याच्या पलीकडे जाऊन काशीरामजी असं म्हणतात की जर मी विकलो गेलो तर मी मेलो, ही भावना तुमच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि जगायचं असेल तर आपलं मत विकता कामा नये. आता फायदा काय होऊ शकेल तर ते असं म्हणतात की याचा फायदा जो आहे हा तुम्हाला तर होतच होतो, परंतु तुमच्या येणाऱ्या पिढीला देखील सन्मानाने जगण्याची संधी मिळते. मग तुमच्याबरोबर तुमच्या पिढीला देखील सन्मानाने जगण्याची संधी तुम्हाला हवी असेल तर तुमचं मत जे आहे ते विकू नका. तुमचं मत तुमच्या हक्काचा असलेला माणूस जो आहे त्याला द्या आणि ज्याला सन्मानाने जगायचं नाही, ज्यांना आपलं मत विकायचं आहे त्यांच्याविषयी काहीच बोलत नाही, ती माणसं मेली तरी चालतील, अशा स्वरूपाची भूमिका ते असं म्हणतात. आणि काशीरामजी म्हणतात की आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की तुमचा उद्धार करण्यासाठी कोणताही देव येणार नाही, त्याचप्रमाणे माझं देखील आपल्याला सांगणं आहे की तुमचा उद्धार करण्यासाठी कुणीही येणार नाही. आता तुम्हाला तुमचीच चिंता करावी लागेल, म्हणजे तुमची चिंता तुम्हालाच करावी लागेल. ही भूमिका तुम्ही घेतली तरच तुमचा विकास होऊ शकतो. आणि म्हणून हे करण्यासाठी पहिलं काम करा की या ठिकाणी आपलं मत जे आहे हे मत विकू नका, आपल्या मताचा सौदा करू नका, अशा प्रकारची भूमिका घेतात. आणि ही मतं जी आहेत
पैसे घेऊन दुसऱ्याला कसे जाणार नाहीत याची दक्षता देखील काशीरामजी घेतात. त्यानंतर ते काय म्हणतात बघा, की जसं तुम्ही तुमच्या मताची काळजी घेता, की तुमचं मत विकलं जाणार नाही, तुम्ही विकलं जाणार नाहीत याची जशी काळजी घ्यावी लागेल, तसंच तुम्ही ज्याला मत देता तो देखील विकला जाणार नाही याचीही दक्षता घेतली पाहिजे. इथं मात्र काशीराम असं म्हणतात की तुम्ही ज्याला मत देता तो देखील विकला जाऊ नये याची दक्षता तुम्ही घेतली पाहिजे, परंतु त्याचबरोबर त्याची दक्षता मी देखील घेणार आहे. जसा बहुजन समाज पक्ष जो आहे हा विकलेल्या उमेदवाराचा पक्ष नाही किंवा विकलेल्या मतदाराचा पक्ष नाही, अशा प्रकारची माझी भूमिका आहे. आणि म्हणून तुम्ही तुमचं मत तर विकू नका, परंतु जो उमेदवार तुम्ही मत दिलेला विकला जातो त्याला देखील अद्दल घडवा. आणि मी देखील तेच काम करतो म्हणून त्या ठिकाणी त्यांनी डॉक्टर मसूद अहमदचं उदाहरण दिलेलं आहे, की जे BSP मध्ये होते आणि ते सपामध्ये पैसे घेऊन गेलेले होते. तर त्यावेळेला त्यांनी असं त्यावेळेला पत्रकाराच्या समोर मसूद असं म्हणाले की या ठिकाणी आता BSP फुटण्याला कुणीच वाचू शकणार नाहीत. काशीरामजीमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी या ठिकाणी थोपवून दाखवावं अशा प्रकारची भूमिका घेतली. त्यावेळेला त्यांची सपाशी युती घेतली. त्यांनी मुलायम यादवांना दम दिला, तुम्ही जर असं कराल तर याद ठेवा. आणि त्यांनी जाहीर भाषणामध्ये सांगितलं की असा फुटीरवादू माणूस जो आहे हा फुटण्याच्या अगोदर तो त्याला जे मंत्रिपद दिलेलं आहे त्या इमारतीमधून त्याला बाहेर काढलं पाहिजे, त्याचं सामान रस्त्यावर काढलं पाहिजे. आणि ते काशीरामने केलं. तो फुटण्याच्या अगोदर त्याचं सामान ज्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बाहेर टाकलं आणि काशीरामजी सांगितलं की हे लपून छपून करू नका, ती बातमी उद्या झाली पाहिजे की बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनीच या ठिकाणी मसूद अहमदचं सामान काढलं आणि त्याचं सामान रस्त्यावर टाकलं. ही बातमी आल्यामुळे या ठिकाणच्या त्याला मतदान केलेल्या माणसांच्या लक्षामध्ये देखील येऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारची एक वेगळी भूमिका राजकारणामध्ये होती. आणि असं केल्याशिवाय आपल्या उमेदवाराला निवडून येता येणार नाही, ही भूमिका त्यांची होती. आणि मग त्यांच्यामधली जागृती निर्माण करण्याच्या संदर्भामध्ये किंवा उमेदवाराला देखील त्या जागृती निर्माण करण्याच्या संदर्भामध्ये ते असं म्हणतात की आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे, जे आमचे निवडून येणारे उमेदवार असतील, निवडून आलेले उमेदवार असतील आणि आमचे मतदार असतील, या तिघांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या ठिकाणच्या ब्राह्मणवादी राजकीय लोकांनी आम्हाला विकाऊ जनावर समजलेलं आहे. आजवर त्यांनी आम्हाला विकाऊ जनावर समजलेलं आहे आणि आपण माणूस नाही तर विकाऊ जनावर आहोत अशा प्रकारची त्यांची भावना झालेली आहे. आणि म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे की त्यांना सिद्ध करून दाखवा की आम्ही विकाऊ जनावर नाही, तर या ठिकाणी आम्ही माणसं आहोत आणि हक्कासाठी जागरूक झालेली माणसं आहोत आणि आमच्या विकासाची आम्हाला काळजी आहे अशी माणसं आहोत, हे त्यांना देऊन द्या. आणि मग म्हणतात की अशा पद्धतीने जर आपण सत्ता मिळवली तर ती खऱ्या अर्थाने सन्मानाची सत्ता आहे. आणि सन्मानाची सत्ता जी आहे आल्याशिवाय तुम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळू शकत नाही. केवळ सत्ता महत्वाची नाही तर ती स्वाभिमानाची सत्ता असली पाहिजे, सन्मानाची सत्ता असली पाहिजे. एवढंच नव्हे तर ते असं म्हणतात की फुले शाहू आंबेडकरांच्या विचारातून ती आलेली सत्ता असली पाहिजे, तर त्या सत्तेला अर्थ प्राप्त होतो. त्यांच्या या भूमिकेच्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की त्यांनी नामांतर झाल्यानंतर जे केलेलं भाषण होतं महाराष्ट्रामध्ये येऊन, ते भाषण मला असं वाटतं की अतिशय महत्वाचं आहे. नामांतर झाल्यानंतर काशीरामजी महाराष्ट्रामध्ये आले आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्यांनी शरद पवारांचा उल्लेख केला. ते म्हणाले की परवा शरद पवार मुंबईच्या शिवाजी पार्कवर असं म्हणाले की गेल्या अनेक वर्षाचा तुमचा प्रश्न मी सोडवला. जे नामविस्तार झाल्यानंतर शरद पवार शिवाजी पार्कवर असं म्हणतात की गेल्या अनेक वर्षाचा तुमचा प्रश्न मी सोडवला. त्याच्या वाक्याला आधार घेऊन काशीरामनी केलेली विधानं जी आहेत ते महत्वाचं आहे. आणि मग त्या संदर्भामध्ये असं म्हणतात की पवारसाहेब असं म्हणाले की आजपर्यंत तुमचा असलेला प्रश्न आम्ही सोडवलेला आहे. आमचा प्रश्न कोणता होता हे तरी पवारसाहेबांना कळलेलं आहे का? आणि मग ते असं म्हणतात की आमचा प्रश्न नामविस्तार होता का नामांतर होता? तर ते म्हणतात की आमचा प्रश्न जो होता तो नामांतर होता, तो नामांतर प्रश्न आपण सोडवलेला आहे का? त्यानंतर ते असं म्हणतात की आमचा प्रश्न जो आहे हा मराठवाड्यामध्ये 2 विद्यापीठ करण्याचा नव्हता. नांदेडसाठी असलेले विद्यापीठ मिळावं हा आमचा प्रश्न नव्हता, तुम्ही तो त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे 2 विद्यापीठाचा आमचा प्रश्न नव्हता, तुम्ही उलट काय केलं की या ठिकाणी नामांतराच्या ऐवजी नामविस्तार केला आणि या विद्यापीठाला लहान केलं. आणि याच्या बदल्यामध्ये न मागलेली जी गोष्ट आहे, आम्ही जी न मागलेली गोष्ट आहे ते नांदेड विद्यापीठ स्वामी रामानंद तीर्थाच्या नावाने काढलं.
आणि त्याच्यानंतर म्हणतात की पवार साहेब आमचा प्रश्न काय होता आज आमच्या समोर ठेवतो. कारण या दोन प्रश्नापेक्षा नामांतरापेक्षा देखील आणखी एक महत्वाचा आमचा प्रश्न होता, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कधी देणार आहेत म्हणतात. आणि मग त्या ठिकाणी काशीरामजी असं म्हणतात की नामांतराचा प्रश्न असेंब्लीमध्ये बहुमताने पास होऊन देखील नामांतर का झालं नाही आणि नामांतर न करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान तुम्ही केलेला आहे किंवा नाही या प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणजे असेंब्लीमध्ये बहुमताने या ठिकाणी ठराव होतोय आणि त्या ठिकाणी त्याला विरोध केला जातोय, संसदेच्या बाहेरच्या लोकांकडून विरोध होतोय आणि बाबासाहेबांचा या ठिकाणी अवमान केला जातोय. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्येचेच एक विद्यापीठ, स्वतंत्र विद्यापीठ होते आणि त्याचं नाव देण्याच्या संदर्भामध्ये एवढा मोठा संघर्ष या ठिकाणी केला जातो आणि त्या ठिकाणी संघर्ष होत असताना असेंब्लीमधला ठराव जो आहे तो जो मानता या ठिकाणी तुम्ही बाबासाहेबांचा अवमान केलेला आहे. हा प्रश्न आमचा खरा प्रश्न आहे. या खऱ्या प्रश्नाची सोडवणूक होणं गरजेचं असे म्हणतात आणि मग त्याच्या पलीकडे जाऊन ते मुद्द्यावर येतात. परंतु हे महाराष्ट्र सरकार हे असं करू शकत नाही असं ते म्हणतात. कारण शरद पवारांचं सरकार जे आहे हे सरकार मुळामध्ये जे आहे ते फुले आंबेडकरी विचारधारेने चालणारं सरकार नाही. आणि जे सरकार फुले आंबेडकरी विचाराच्या द्वारेने जात नाही ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जे आहे हे सहजासहजी देऊ शकत नाही. आणि त्या ठिकाणी काशीरामजींनी एक वाक्य खूप सुंदर वापरलेलं आहे. ते म्हणतात की या ठिकाणचं सरकार जे आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फुल्यांच्या विचाराचं सरकार नाही, तर ते असं म्हणतात की मनुवादी सरकार मराठा लोकांनी चालवलेलं सरकार आहे. ते असं म्हणतात की मनुवादी सरकार जे आहेत हे मराठा लोक मोठ्या खुशीने चालवतात. ते विसरून जातात की या मनुवादानी शिवाजी महाराजांचा अवमान केलेला आहे. त्याच्या पलीकडे जाऊन ते असं म्हणतात की मनुवादी सरकार जे आहे हे फुले शाहू आंबेडकरांचं सरकार कसं होऊ शकतं, शिवरायाचं सरकार कसं होऊ शकतं. आणि म्हणून जोपर्यंत आपलं सरकार, आपल्या विचाराचं सरकार येणार नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्हाला अशाच प्रकारची मागणी, अशाच प्रकारचा अवमान महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराजांना सोसावं लागणार आहे असं ते म्हणतात. आणि पुढे जाऊन असं म्हणतात खरं तर महाराष्ट्राला एक वेगळी पार्श्वभूमी आहे. वास्तविक पाहता महाराष्ट्रामध्ये ही मनुवादी व्यवस्था बदलू पाहणारे 100 पेक्षा अधिक महापुरुष महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत. त्याच्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा आपल्याला उल्लेख करता येऊ शकेल. आणि ते असं म्हणतात परंतु आम्ही मनुवादी व्यवस्था बदलू पाहणाऱ्या महापुरुषांना देवत्व दिलं, त्यांना समजून घेतलं नाही. आणि जोपर्यंत या मनुवादाला विचार करणाऱ्या महापुरुषांना आपण समजून घेणार नाही तोपर्यंत आम्हाला त्यांच्या विचाराचं सरकार आणता येणार नाही. आणि हे सरकार इथं नसल्यामुळे बाबासाहेबांच्या कल्पनेतलं किंवा आमच्या कल्पनेतलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नामांतर झालेलं नाही. याच भाषणात त्यांनी या ठिकाणी काय केले की एकंदरीत आंबेडकर चळवळीमध्ये देखील हेच घडतं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे घडतं तेच आंबेडकरी चळवळीमध्ये देखील घडतं. या ठिकाणी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, महात्मा फुल्यांना, शाहू महाराजांना समजून न घेतल्यामुळे आंबेडकरी विचाराचे आमदार, खासदार आणि मंत्री आणखी तयार होत नाहीत. आंबेडकरी विचाराचे आमदार, खासदार, मंत्री का तयार होत नाही तर ते असं म्हणतात की फुले आंबेडकरांना आम्ही समजूनच घेतलेलं नाही, तर हे आमदार, खासदार कसे तयार होतील. आणि म्हणून पुढे जाऊन ते असं म्हणतात की या ठिकाणी या आमदार, खासदार, मंत्र्यांनी बदललं पाहिजे, मनुवादी व्यवस्थेला विरोध केला पाहिजे आणि स्वतःला बदलून घेतलं पाहिजे. आणि ते बदलले नाही तर लोकांनी त्याला बदलवलं पाहिजे. पण काशीरामजी म्हणले की मला त्यावेळेला काही दिसलं नाही, या दोन्ही गोष्टी दिसल्या नाही की फुले आंबेडकरांचं नाव घेऊन आमदार, खासदार, मंत्री झालेले लोक देखील बदलायला तयार नाहीत आणि न बदलणाऱ्या या आमदार, खासदार, मंत्र्यांना बदलण्यासाठी लागणारा प्रेशर ग्रुप जो आहे तो देखील मला दिसून येत नाही. आणि त्यामुळे या ठिकाणी फुले आंबेडकरी विचाराचं राज्य जे आहे, सरकार जे आहे, सत्ता जी आहे ती येऊ शकत नाही. कारण सत्ता म्हणजे केवळ खुर्ची नाही, त्याच्या संबंधी असणारे अधिकार येत नाही, दिले जात नाही. आणि मग या ठिकाणी ते म्हणतात की इथं युती केली जाते. खरं तर बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या पक्षाच्या लोकांनी जी युती केलेली आहे, युती कशाला म्हणतात मला कळलं नाही. ते म्हणतात की 100 जागा असतील तर 50-50 ही युती असू शकते, फार झालं तर 60-40 युती असू शकते. ते म्हणजे महाराष्ट्राची युतीची गंमतच मला कळाली नाही की या ठिकाणी 2 जागा आणि बाकीच्या सगळ्या जागा, 3 जागा आम्हाला, बाकी सगळ्या जागा, ही कसल्या प्रकारची युती आहे मला कळलं नाही असं म्हणतात. आणि मग अशा प्रकारची युती करून देखील आम्हाला ते मत देत नाहीत
की समजा आमच्यातला एखादा माणूस उभा राहिला युतीतला तरी देखील लोक मतदान देत नाहीत, म्हणून आम्ही एक कल्पना केली, म्हणाले की तो आमच्या पक्षाचा माणूस आहे परंतु निवडणुकीचं चिन्ह हे पंजा आहे. आणि मग काशीरामजी म्हणतात की ज्या वेळेला आपण निवडणुकीचे चिन्ह पंजा घेतो त्यावेळेला उमेदवार आम्ही आमच्या पक्षाचा असतो, पण रेकॉर्डवर जे आहेत आम्ही काँग्रेसचे असतो. आणि मग काशीरामजी म्हणतात की जे रेकॉर्डवर जे आहेत हे काँग्रेसचे आहेत, रेकॉर्डवर जे मनुवादी आहेत, रेकॉर्डवर जे गांधीवादी आहेत ते आंबेडकरवाद कसा आणू शकतात किंवा आंबेडकरवादी सत्ता कशी आणू शकतात, अशा प्रकारची कल्पना आहे. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन काशीरामजी असं म्हणतात, जे लोक पंजावर निवडून येतात, जी माणसं गांधीवाद्याला रेकॉर्डवर गांधीवादी असतात, ती माणसं पुन्हा समाजामध्ये आंबेडकरवादी म्हणून मिरवतात आणि आंबेडकरवाद आम्हाला शिकवायला लागतात, अशा प्रकारची भूमिका घेणारे लोक जर समाजामध्ये असतील तर मला असं वाटतं की बाबासाहेबांच्या कल्पनेमधली सत्ता, फुल्यांच्या कल्पनेमधली सत्ता ही येऊ शकत नाही, अशा प्रकारची भूमिका. आणि त्यांनी शेवटी त्या भाषणाचे शेवट असं केलेला आहे की जी माणसं गांधीवाद आणि मनवादाला कवटाळत फुले आंबेडकरांचे पुतळे उभा करतात, त्यांना पुष्प उभारतात, त्यांच्याकडून आपल्याला काय अपेक्षा करता येऊ शकेल. आणि मग ही सगळं लक्षात घेऊन मी काय केलं की महाराष्ट्र सोडून या ठिकाणी उत्तर प्रदेशामध्ये असं घडवून आणण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशामध्ये मग या ठिकाणी बाबासाहेबांनी माझ्या दिलेल्या पक्षाचं चिन्ह हाती, आणि मग माझी कल्पना अशी होती की माझ्या पक्षाचं चिन्ह मला किती पद, युती करत असताना देखील हीच भूमिका आम्ही घेतली. आणि मग या ठिकाणी माझं जे शल्य होतं, माझं जे दुःख होतं ते कमी करण्याच्या अनुषंगाने मी प्रयत्न केले आणि युपीमध्ये सत्ता ही आणली. परंतु ही युपीमध्ये सत्ता आणत असताना ते असं म्हणतात की मला दोन गोष्टी उपयोगी पडल्या उत्तर प्रदेशामध्ये सत्ता आणण्यामध्ये. पहिली गोष्ट ते सांगतात की युपीमध्ये जरी मी सत्ता आणली असली तरी ते सत्ता आणण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार माझ्याजवळ होता. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकंदरीत चळवळीमधून चळवळ कशी चालवावी, पक्ष कसा चालवावा हे मला लक्षात आलं आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी या ठिकाणी सत्ता आणली आणि त्याच्यामुळेच मला सत्तेमध्ये जाता येईल. आणि पुन्हा मिश्किलपणे ते असं म्हणले की मला या ठिकाणच्या महाराष्ट्रातल्या राजकारणी लोकांकडून देखील शिकायला मिळालं. आणि मिश्किलपणे त्याची नोंदणी करताना असं म्हणतात की चळवळ कशी चालवू नये हे मला या नेत्याकडून कळालं. आणि मग या दोन गोष्टीचा फायदा झाला आणि म्हणून मी या ठिकाणी सत्तेमध्ये आलो. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला असं म्हणता येऊ शकेल की एकंदरीत जातीचा किंवा जाती समूहाचा वापर सत्तेच्या संदर्भामध्ये कसा करता येऊ शकेल या दृष्टिकोनातून प्रयत्न त्यांनी केला आणि त्यांना सत्ता प्राप्त देखील झालेली दिसून येते, त्यांना यश देखील आलं. परंतु यश आल्यानंतर त्यांचं नियंत्रण जे आहे हे नियंत्रण त्यांच्या पक्षातील सर्व आमदार असतील किंवा सत्ताधीश आहेत त्यांच्यावर होतं. कारण आपण ज्या भावनेतून, ज्या विचारातून सत्ता आपण मिळवलेली आहे त्या विचाराशी आपण कितपत बांधील आहोत, त्या विचाराशी बांधील आहोत की नाही हे पाहण्याचं काम जे आहे हे काशीरामजींनी केलेलं आहे. ज्यावेळेला मायावतीवर त्यावेळेला वेगवेगळे आरोप झाले त्या संदर्भामध्ये देखील काशीरामजी सांगितले की त्या आरोपाची देखील मी शहानिशा करेन आणि मायावतीवर माझा विश्वास असला तरी माझा तिच्यावर नियंत्रण आहे, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आणि मला असं वाटतं की राजकारणामध्ये ही गोष्ट महत्त्वाची आहे. आज आपण जर अवस्था पाहिली तर आज आपल्याला हे चित्र दिसत नाही आहे. काशीरामजी म्हणतात की ज्यावेळेला आपण प्रामाणिकपणे काम करू त्या ठिकाणी पैसा हा भाग महत्त्वाचा नसतो. ते म्हणतात आपण त्यामधले आपले जे प्रश्न आहेत त्याच्यावर मात करायला शिकलं पाहिजे. आज जी अवस्था उत्तर प्रदेशामध्ये किंवा आज आपण पाहतो की भाजप सरकारला मोठं यश आलेलं आहे, काशीरामजींच्या काळामध्ये देखील असं झालेलं आहे. 1984 मध्ये 425 पैकी 410 जागा काँग्रेसकडे होत्या. म्हणजे आजच्या पेक्षा देखील मोठं बहुमत जे आहे हे त्या ठिकाणी होतं. आणि मग ते म्हणतात की नंतरच्या निवडणुकीमध्ये 1985 मध्ये काँग्रेसला केवळ 265 जागा मिळाल्या. आणि ज्यावेळेला मी 84च्या नंतर या पक्षाचा प्रचार करू लागलो त्यावेळेला इथल्या ब्राह्मणवादी विचाराची किंवा या ठिकाणी प्रस्थापिताची कल्पना असते की ते जे असतात त्यांचा जो पक्ष असतो तो राष्ट्रीय असतो आणि मग बाकीचे जो पक्ष चालवतात जे आहेत ते त्यांच्या जातीय पक्ष असतात. आणि मग काशीरामजी म्हणतात की माझ्याही पक्षाची अवस्था तशी झाली की माझा पक्ष जो आहे हा चमरौकी पार्टी आहे, म्हणजे चर्मकार लोकांचा पक्ष आहे, अशा प्रकारची टीका काँग्रेसने करायला सुरुवात केली. आणि काशीरामजी म्हणतात की मला अशी टीका केली ती माझ्या फायदेशीर झाली.
कारण मी एका बाजूला या सर्व जातीमध्ये जागृती निर्माण करण्याचं काम करत होतो आणि तेवढ्यात काँग्रेस सांगत होती की चमारों की पार्टी आहे आणि चमारों की पार्टी म्हणल्यानंतर तिथल्या चांभार लोकांना देखील वाटलं की आपली पार्टी हेच आहे, त्याच्यामध्ये जागृत झाले आणि आम्हाला त्यांनी मतदान केलं असं ते म्हणतात। आणि या पद्धतीने काँग्रेस जे आहे, काँग्रेसला मागे टाकण्याचं काम जे आहे आम्ही या ठिकाणी केलं आणि या पद्धतीने काशीरामजीने आहे हे या ठिकाणी सत्ता संपादन केलेली आहे। काशीरामजींच्या संदर्भामध्ये सांगायचं लागेल की ते अतिशय प्रॅक्टिकल होतं। जसं मी सांगितलं की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनिलेशन ऑफ कास्ट बघत असताना त्यांनी पहिल्यांदा जाती व्यवस्थेच्या संबंधाने स्वतः फिरून या जातीच्या संबंधित लोकांची भावना काय आहे या तपासून घेण्याचं काम केलं। दुसरी गोष्ट, काशीरामजी जे आहेत हे निराशाजनक विचार करणारे नव्हते, निगेटिव्ह विचार करणारे नव्हते, पॉझिटिव्ह विचार ते करत। ज्यावेळेला ते महाराष्ट्रामध्ये आले, कोल्हापूरला त्यांचा कार्यक्रम होता आणि कार्यक्रम त्या ठिकाणी काशीरामजी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहणार होते आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे पक्षाची रोवणी या ठिकाणी होणार, शाहू जयंतीच्या निमित्ताने आली होती। तर त्यावेळेला मी पाहिलं, स्वतः त्या ठिकाणी पाहिले की ज्यावेळेला रेल्वेमधून काशीरामजी आले आणि त्या रेल्वे स्टेशनवर बरीचशी गर्दी झाली, काशीरामजी सर्वात शेवटी उतरले। त्यावेळेला माझ्यासारखा मी त्यावेळेला विद्यार्थीच होतो, मला देखील असं वाटलं की VIP माणूस आहे त्याच्यामुळे शेवटी उतरलेला आहे वगैरे असं। आणि बरेच लोक जे आहेत त्या रेल्वेच्या त्या दरवाजाच्या मध्ये थांबलेले, दरवाजाच्या बाहेर थांबलेले होते आणि मग त्यावेळेला असं कळालं की काशीरामजी अत्यंत आजारी आहेत। ते इतके आजारी आहेत की म्हणजे त्यांची येण्याची मानसिकता देखील त्या ठिकाणी नव्हती आणि अशा अवस्थेमध्ये आल्यानंतर त्यांना लघवी जी आहे ही कपड्यामध्ये झाली आणि मग ते कपडे त्यांनी बदललेले आहेत असं त्या ठिकाणी कळालं। हे कधी कळालं की कार्यक्रम झाल्यानंतर। आणि मग त्या संयोजकांनी जो कार्यक्रम केला होता त्या ठिकाणी लोक फारसे जमलेले नव्हते, म्हणून संयोजक देखील उदास होते आणि त्या ठिकाणी संयोजकांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले की लोक फार कमी आलेत असं वगैरे सांगितले। त्यावेळेला काशीरामजी म्हणले बहुत सारे लोग हैं यहाँ, जब कांग्रेस की स्थापना हुई थी कितने लोग थे, आज कांग्रेस क्या कर रहा है, उससे तो ये लोग ज्यादा है। म्हणजे ही जी सकारात्मक भूमिका जी होती ही सकारात्मक भूमिका काशीरामजीमुळे होती आणि म्हणून यश अपयशाचा विचार न करता ते प्रयत्न करत गेले आणि त्यांना माहित होतं की प्रयत्न केले की यश येतो। म्हणून पहिल्यांदा त्यांनी काय केलं की सपाशी युती करून सत्ता मिळवली आणि त्यांची एक भूमिका अशी होती की या ठिकाणी सत्तेचं गणित जे आहे हे गणित कसं त्यांना अवगत झालं होतं ही गोष्ट महत्त्वाची आहे। आणि मग सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी काही लोकांचा अधिकार घेतला, परंतु ती घेत असताना फुले आंबेडकरी विचाराला बाधा येणार नाही ही गोष्ट लक्षात घेतली। काशीराम जे होते ते जमिनीवरचे कार्यकर्ते होते। ते म्हणत असत की केवळ ज्ञान जे आहे हे सत्तेसाठी उपयोगी नाही, भाषणाच्या आधारावर आपण सत्तेवर जाऊ शकत नाही, तर आपल्याला प्रॅक्टिकल जीवनामध्ये ते करावं लागेल। ते म्हणाले की आपल्या बातम्या देण्यासाठी प्रसार माध्यम नाही आहे, पण प्रसार माध्यम नाही म्हणून आपण या ठिकाणी आपलं काम थांबवलं नाही पाहिजे, त्याला उत्तर शोधलं पाहिजे। ते म्हणायचे की आपल्याकडे प्रसार माध्यम नाही ना, तर आपला संपर्क हेच आपलं प्रसार माध्यम आहे। लोकसंपर्क महत्त्वाचा आहे। त्याने अनेक किलोमीटर जे आहे ते सायकलवर प्रवास केलेला आहे आणि या पद्धतीने सत्तेत जाण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न त्यांनी आपल्याला केलेला दिसून येतो आणि त्याच्यामध्ये त्यांना यश देखील आलेलं दिसून येतं। त्याचप्रमाणे काशीरामजी मी म्हटल्याप्रमाणे प्रॅक्टिकली या अर्थाने होते की काशीरामजींना त्याच्यातलं मर्म लगेच कळत असायचं की बाबासाहेबांनी सांगितलेली कोणत्या गोष्टी आहेत त्याच्यातली महत्त्वाची गोष्ट कोणती आहे हे त्यांच्या चटकन लक्षात येत असत। की जेव्हा औरंगाबादला काशीरामजी आले होते, आल्यानंतर आम्ही सर्वच गेलेलो त्या ठिकाणी होतो आणि त्यावेळेला माझ्यासोबत सोनटके साहेब म्हणून होते, आयकर अधिकारी होते मोठे आणि त्यांनी काय केले 22 प्रतिज्ञावर ते काम करत होते। ते देखील गेले आणि मग आम्ही काशीराम रामा इंटरनॅशनलमध्ये थांबलेलो, त्या ठिकाणी गेलो आणि गेल्यानंतर आम्ही इच्छा व्यक्त केली सोनवणे आमच्या सोनटके सरांनी की आम्हाला साहेबांना भेटायचं आहे। पण मी पहिल्यांदा पाहिलं की एवढा मोठा माणूस असताना देखील त्यांनी भेटण्याची परवानगी दिली आणि मग ते क्या करते हो असं विचारलं तर त्यांनी सांगितले की हे 22 प्रतिनिधी जे आहेत त्याचं मी महाराष्ट्रामध्ये काम करतो। तर क्या करते हो म्हणले तर त्यांनी पुन्हा ते सांगितलं की मी 22 प्रतिनिधीचं काम करतो। त्यावेळेला काशीरामजीने सांगितले की या 22 प्रतिज्ञा एकदा शिकवण्यापेक्षा त्याच्यातली पहिली प्रतिज्ञा पहिल्यांदा घ्या आणि ती लोकांपर्यंत न्या, बाकीच्या प्रतिज्ञा आपोआप येतील। म्हणजे ही जी दृष्टी होती मला असं वाटतं की काशीरामजीकडे असलेली दिसून येते आणि मला असं वाटतं की आज या गोष्टीचा विचार आज काशीरामजी आपल्यामध्ये नसतील, परंतु मला असं वाटतं की काशीरामजीने सत्तेत जाण्याचं गणित जे सांगितलेलं आहे ते गणित जे आहे आज देखील आपल्याला उपयुक्त पडतं। सत्तेत जायचं म्हणजे कोणत्याही मार्गाने जायचं नाही हे काशीरामजींचं धोरण होतं। सत्तेत जायचं म्हणजे फुले आंबेडकरी विचार घेऊन जायचं ही कल्पना त्यांची होती। सत्तेत जायचं म्हणजे या ठिकाणी ज्यांच्याकडून आपल्याला सत्ता मिळणार आहे त्या उमेदवारामध्ये जागृती, त्या मतदारामध्ये जागृती करण्याचं काम आपलं आहे।
सत्तेत जायचं म्हणजे ज्यांना आपण निवडून देतो आहे त्यांना देखील लोकांच्या विश्वासाला तडा जाणार नाही हे शिकवण देणारी ही कल्पना काशीरामजींची होती, जी मला असं वाटतं की आज देखील महत्त्वाची या ठिकाणी वाटते. की आता उत्तर प्रदेशचा निकाल लागला. या उत्तर प्रदेशचा निकाल पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येऊ शकेल की या ठिकाणी बहुजन समाज पार्टी जी आहे ही यांचा अतिशय दारुण पराभव झाला आहे असं मी म्हणत नाही. मला असं वाटतं की जसं जापानमध्ये हराकिरी नावाचा एक प्रकार की आत्महत्येचा एक प्रकार असतो तसं झालं आहे की काय असं मला वाटतं. कारण या ठिकाणी मायावती ज्या आहेत त्या प्रचारासाठी सुद्धा बाहेर आले नाही. त्याचं कारण काय असावं, कसली भीती असावी. अमित शहा सारखा माणूस असं म्हणतो की बहन जी बाहेर आ जाओ नाही तो ये कहोगे की हमको बाहेर आने नहीं दिया. याचा अर्थ त्यांचा कॉन्फिडन्स का वाढलेला आहे याचा विचार करण्याची गरज आहे. मला असं वाटतं की काशीरामजींनी एक तत्व सांगितलं होतं, जे स्वतः पहिला दावलोप केलं होतं की मोठ्या प्रमाणामध्ये मी संपत्ती जमा करणार नाही. म्हणजे संपत्तीपेक्षा या ठिकाणी जनमानसाचा संपर्क हा भाग महत्त्वाचा मानलेला होता. की मला स्वतःला अनुभव आहे की या ठिकाणी बहुजन समाज पार्टीने महाराष्ट्र जो आहे हा सत्ता देणारं राज्य या दृष्टिकोनातून पाहिले किंवा नाही हा माझा प्रश्न आहे. की महाराष्ट्र म्हणजे पैसे देणारं एटीएम आहे हे त्यांनी अधिक लक्षात घेतलं. आणि म्हणून या ठिकाणी अशी काही माणसं पाठवली गेली की त्यांनी ही भावना लोकांमध्ये जागृत निर्माण केली नाही. आणि मला असं वाटतं की त्याचा परिपाक जो आहे त्याचा जो रिझल्ट आहे तो लागलेला आहे. बहुजन समाज पक्षाला उत्तर प्रदेशामध्ये आता जागा मिळाल्या नाहीत याचा अर्थ तो पक्ष संपला या मताचा मी नाही आहे. यश अपयश येत असतं राजकारणामध्ये, परंतु त्या अपयशामधून आपण काही शिकलं पाहिजे. या ठिकाणी भाजप सत्तेवर आलं असलं तरी ते खऱ्या अर्थाने भाजप सत्तेवर पुन्हा त्यांच्या आधारावर आलेला आहे की आपल्या आधारावर आलेला आहे याचं आत्मचिंतन करण्याची आहे. आदरणीय बाळासाहेबांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की 80 अशा जागा आहेत की ज्या 1000 ते 1500 मतांनी जिंकलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी तेवढ्या मताच्या आधारावर सपा जे आहे ते पराजित झालेलं 80 जागावर. आणि मग मी त्याचा अभ्यास केला. एमआयएमची मतं मी पाहिली. एमआयएमची मतं जर या ठिकाणी अखिलेशला जर पडली असते तर त्या 80 जागा आल्या असत्या. दलितांची मतं देखील आणखी थोडी पडली असती तर त्या ठिकाणी या संख्येत वाढ झाली असते. म्हणजे कदाचित भाजप सत्तेमध्ये देखील आलं नसतं. परंतु काशीरामने जी कल्पना केली ती कल्पना अखिलेशला करता आली नाही, मायावतींना करण्यात आली, काँग्रेसला देखील करता आली नाही. की समजा अखिलेशने अशी भूमिका घेतली असते की भीम आर्मी आहेत त्यांना एवढ्या जागा देऊ आपण सत्तेमध्ये, सन्मानाने जागा देऊ. त्यांनी ठरवलं असलं की एमआयएमला मी सन्मानाने एवढ्या जागा देऊ, तर मला असं वाटतं की कदाचित अखिलेश या ठिकाणी सत्तेमध्ये आले असते आणि सत्तेमध्ये एमआयएमचे काही लोक, बीएसपीचे काही लोक देखील आले असते. परंतु मला असं वाटतं की तसं त्या ठिकाणी घडू शकलं नाही. तरी मला असं वाटतं की हा पराभव जो बीएसपीचा आहे या पराभवापेक्षा या पराभवाचं कारण काय आहे हे या ठिकाणी जास्त शोधण्याची गरज आहे. पराभव राजकारणामध्ये होतो, पण हा पराभव का होतो मला असं वाटतं की याचं उत्तर खऱ्या अर्थाने मायावतीजी देऊ शकतील किंवा तिथली स्थानिक कार्यकारिणी देऊ शकते असं मला असं वाटतंय. कारण त्यावेळेला देखील काशीरामजी म्हणतात की माझा मायावतीवर भरोसा आहे लेकिन उसके ऊपर अंकुश आहे. म्हणजे ही भूमिका जी आहे ह्या अंकुशाची भूमिका म्हणजे त्याच्यावर या ठिकाणी अविश्वास दाखवणे नाही आहे, तर अंकुश यासाठी आहे की आपण ज्याच्यासाठी सत्ता घेतलेली आहे ती सत्ता त्यासाठी वापरात येते का हा भाग त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून आपण पाहिलं पाहिजे. आणि या ठिकाणी काशीरामचं या ठिकाणी अपयश यासाठी अपयश म्हणता येणार नाही, पण एक गोष्ट म्हणता येऊ शकेल की काशीरामजींच्या नंतर काशीरामजींच्या विचाराने चालणारी माणसं जी आहेत कमी पडली की काय अशा प्रकारची कल्पना येते. किंवा काशीरामजींनी काही तडजोडी केल्या त्या ठिकाणी त्यावेळेला सपाशीत वगैरे, परंतु त्या चळवळी करण्याची कल्पना जी आहे ती विचारावर आधारित अशा प्रकारची होती. ती कदाचित बहनजीला जमली नाही असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. आणि त्यामुळं हे अपयश येण्याची शक्यता अपयश आलं असावं मला असं वाटतं. आणि काशीरामजीची आणखी एक महत्त्वाची भूमिका आहे की प्रत्येक राज्यामध्ये जो आहे एक समूह जो असतो हा सत्ता देत असतो. आणि मग त्यामुळे ते असं म्हणतात की काही याच्यामध्ये असं असतं की काही समूह असे असतात की त्यांच्यामध्ये वैचारिक सत्ता देण्याची क्षमता असते. मला असं वाटतं की आजच्या प्रसंगी आपण हा विचार अतिशय महत्त्वाचा मानला पाहिजे की काही समूहामध्ये सत्ता देण्याची क्षमता असली तरी तो सत्ता कोण्या पद्धतीने देतो हा भाग देखील महत्त्वाचा आहे. ते म्हणतात की काही समूह जो आहे हा दुसऱ्या समूहाचा द्वेष करण्यामधून आपल्याला मत देतो, सत्ता देण्याला मदत करतो. काही समूह अंध पद्धतीने मत देऊन या ठिकाणी सत्ता देण्याचं काम करतो, परंतु काही समूह असे असतात की ते डोळस असतात, चळवळीच्या संदर्भामध्ये त्यांचा अभ्यास असतो. आणि मग त्यामध्ये त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातला जो बौद्ध आहे तो बौद्ध या विचाराचा आहे की तो दृष्टी असलेला आहे, आंबेडकरी चळवळ त्याला कळलेली आहे. आणि म्हणून या समूहाने आणलेली सत्ता जी आहे ही सत्ता खऱ्या अर्थाने फुले शाहू आंबेडकरांनी आणलेली सत्ता असू शकेल, परंतु त्यांनी ती सत्ता मिळवली पाहिजे. आणि जे त्यांचं वोट घेतात त्यांनी देखील त्या पद्धतीने त्यांचं वेट घेतलं पाहिजे. परंतु दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये असं घडत नाही.
या ठिकाणी बाळासाहेबांसारखं नेतृत्व असलं तरी त्यांना देखील यामध्ये अपयशाचं कारण कदाचित हेच असू शकेल. म्हणून काशीरामजी म्हणतात की महाराष्ट्रामध्ये बौद्ध आहे, यूपीमध्ये असा मतदार जाटो आहे, पश्चिम बंगालमध्ये चांडाळ आहे, आंध्र प्रदेशामध्ये माला आहे. आणि या चांडाळाचा उल्लेख करताना ते असं म्हणतात की त्यावेळेला जेसूर खुलनामध्ये मतदान जे झालं, त्या जेसूर खुलनामध्ये बाबासाहेब घटना समितीवर जाण्यासाठी जे मतदान झालं ते मतदान जे आहे ते अनुसूचित जाती जमातीचंच होतं, परंतु ते डोळस मतदान होतं म्हणून बाबासाहेबांना सन्मानाने संविधान सभेमध्ये जाता आलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी सन्मानाने सत्ता मिळवण्यासाठी मिळणारं मतदान जे आहे ते फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि या अनुषंगाने मला असं वाटतं की आजच्या एकंदरीत अवस्थेच्या संबंधी विचार केला, आज जी सत्ता आपण पाहतो की जसं बाळासाहेबांनी भाकीत केलं होतं, जर यूपीमध्ये सरकार आलं तर या ठिकाणी संविधान बदलण्याची शक्यता अधिक या ठिकाणी आहे, किंवा या ठिकाणी एखाद्या समूहाला टार्गेट करण्याची शक्यता अधिक आहे. हे अतिशय खरं विधान आहे त्यांचं. त्रिकालबाधित सत्य अशा प्रकारचं आहे की कारण आज संविधान धोक्यामध्ये येण्याची अधिक शक्यता निर्माण झालेली आहे. कारण आज जो बहुजन समुदाय आहे या बहुजनांच्या मनामध्ये स्वाभिमानाने मतदान करण्याची ही कल्पना काशीरामनी रुजवण्याचा प्रयत्न केला जातो. त्या बहुजनांच्या मनामध्ये अशी भावना निर्माण केली जात आहे की तुला खऱ्या अर्थाने न्याय मिळवायचा असेल तर संविधान बदललं पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण पाहिजे असेल तर संविधानाच्या आधारावर देता येत नाही. ओबीसीला आरक्षण द्यायचं असेल तर त्याला संविधानाच्या माध्यमातून आरक्षण देता येत नाही. हिंदू राष्ट्र करायचं असेल तर संविधान हा अडसर आहे. अशा प्रकारची शिकवण या ठिकाणी देऊन ही मतं मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. आज देशामध्ये कोणता प्रश्न मतदान या ठिकाणी जे बहुमत दिलं गेलेलं आहे सरकार या ठिकाणी यूपीमध्ये कशाच्या आधारावर दिलेला आहे. या ठिकाणी बेकारी प्रचंड आहे तरी देखील त्यांना बहुमत आहे. या ठिकाणी खाजगीकरण मोठ्या प्रमाणामध्ये आहे तरी लोकांनी बहुमत दिलेलं आहे. या ठिकाणी महागाई मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाली आहे तरी लोकांनी मतदान दिलेलं आहे. या ठिकाणची येणारी नवी पिढी जी आहे पूर्ण गारद होत आहे तरी देखील या ठिकाणी लोकांनी मतदान केलेलं आहे. या ठिकाणी करोडपती हे अब्जावधी होत आहेत तरी देखील लोकांनी मतदान केलेलं आहे. याचा अर्थ लोकांसाठी बेकारी प्रश्न नाही, लोकांसाठी आपली तरुण पिढी येणारी पिढी बर्बाद होणार आहे याचा प्रश्न नाही, लोकांच्या समोर महागाई हा प्रश्न नाही, लोकांच्या समोर जे आहे हे आपल्या मुलांचं भवितव्य नाही. लोकांच्या समोर त्यांनी ठेवलं की तुमच्या समोर फक्त राम मंदिर आहे, या ठिकाणी मुस्लिम आहे, मस्जिद आहे, या ठिकाणी तुमचं 370 कलम आहे आणि लोकांना देखील तेच खरं वाटतं म्हणून लोकांनी मतदान केलेलं आहे. आणि म्हणून अशा सरकार या प्रश्नावर आलेलं सरकार जे आहे हे तुम्हाला कितपत न्याय देऊ शकेल हा खरा प्रश्न आहे. आणि खरं तर या ठिकाणी या दृष्टिकोनातून विचार करणं गरजेचं आहे. काशीरामजी म्हणतात तसं महाराष्ट्र ही फुले आंबेडकरी विचाराचा पाया घालणारं राज्य आहे. खरं तर त्या पाया घालणाऱ्या राज्यामध्ये त्याची सुरुवात होणं गरजेचं आहे. ते नवीन पिढीनं तर करणं गरजेचं आहे. आणि आजच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर मला असं वाटतं की संविधान कसं वाचेल याच्या संबंधी आपण जागरूक होणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी काशीरामजीच्या संदर्भामध्ये एक शेवटचा मुद्दा मी सांगून या ठिकाणी थांबणार आहे की एकदा काशीरामजी आहेत त्या तत्कालीन राष्ट्रपती KR नारायण यांना भेटण्यासाठी गेले. बऱ्याच वेळ चर्चा झाली आणि शेवटी काशीरामजी जायला निघाले. आणि त्यावेळेला त्यांना सोडण्यासाठी दरवाजापर्यंत KR नारायण निघाले. त्यावेळेला काशीरामजींनी सांगितले की महामहिम हे प्रोटोकॉल नाही आहे, राष्ट्रपती कुणालाही पाठवण्यासाठी दरवाजापर्यंत जाऊ शकत नाही, हे प्रोटोकॉलच्या विरोधामध्ये आहे. त्यावेळेला KR नारायणनी हे जे विधान केलेलं आहे मला असं वाटतं की त्याच्यामध्येच काशीरामजींचं मोठेपण दडलेलं आहे. KR नारायण राष्ट्रपती म्हणाले की मला माहिती आहे की हे प्रोटोकॉलमध्ये बसत नाही पण ते प्रोटोकॉल मुद्दाम तोडतो आहे. आणि ते असं म्हणतात की या ठिकाणी दलिताचा राष्ट्रपती पुन्हा होऊ शकेल परंतु तुमच्यासारखा कार्यकर्ता तुमच्यासारखा नेता होणं पुन्हा अवघड आहे, यासाठी मी प्रोटोकॉल मोडत आहे. अशा प्रकारची भूमिका काशीरामजींनी घेतली. याच्यातच काशीरामचं मोठेपण आहे. या काशीरामजींच्या या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी या व्याख्यानमालेचं आयोजन केल्याबद्दल पुन्हा एकदा बहुजन संघटकचे आमचे राहुल खांडेकर यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. परंतु या जयंतीच्या निमित्ताने आपण काहीतरी शिकलं पाहिजे. काशीरामचा विचार काहीतरी आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काशीरामजीवर टीका करण्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे. काशीराम काही हे नव्हते किंवा त्यांच्यामध्ये काही गुण दोष नव्हते असं मी मानणार नाही, परंतु त्यांच्या गुणाची आपण बेरीज करूया, त्यांच्या दोषाची वजाबाकी करून आपल्याला पुढे गेलं तरच खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की काशीरामजींच्या कल्पनेतलं म्हणण्यापेक्षा शाहू फुले आंबेडकरांच्या कल्पनेतलं एक सत्ता मिळवण्याचं साधन आपल्याला मिळू शकेल. एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपण सर्वजण जॉईन झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानून या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत.